आपण आता SY-BComचा मॅनेजमेंट अकाउंट्स स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये आपले वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा फॉर्मॅट आणि प्रॉब्लेम असं झालेलं आहे आणि वर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि एक प्रॉब्लेम असं आपण बघितलेलं आहे. आणि आता आपण इथे दोन्ही एकत्र म्हणजे वर्टिकल इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट असं एकत्र असणारा हा एक प्रॉब्लेम बघणार आहोत. आणि मोस्टली तुम्हाला एक्झामसाठी अशाच टाईपचे प्रॉब्लेम्स येणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा. आता इथे दोन्ही आपण एकत्र करणार असल्यामुळे किंचित हा व्हिडिओ जरा मोठा होईल, तर आपण जरा पटकन स्टार्ट करूया, बाकीचं अवांतर न बोलता. बघा आता इथे दी फॉलोइंग फिगर आर श्याम लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. इथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, इन्कम आणि एक्सपेन्सेस दिलेले आहेत आणि तसेच बॅलन्स शीटचे ऍसेट्स आणि लायबिलिटीज सुद्धा दिलेले आहेत. कारण आता आपल्याला इथं दोन्ही एकत्र करायचं आहे. याआधी आपण कसं करत होतो, आपल्याला फक्त त्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला फक्त जे इन्कम किंवा एक्सपेन्सेस असं दिलेलं होतं आणि त्यापैकी आपल्याला फक्त त्या हेड खाली आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं होतं. किंवा बॅलन्स शीटच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऍसेट्स आणि लायबिलिटीज फक्त दिल्या जात होत्या आणि त्याचंच फक्त आपल्याला प्रत्येक हेडच्या अंडर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं होतं. आता इथे आपण कंबाईन प्रॉब्लेम बघत असल्यामुळे इथं आपल्याला दोन्ही एकत्र दिलेले आहे, इन्कम, एक्सपेन्सेस, ऍसेट्स अँड लायबिलिटीज असं सगळं आपल्याला एकत्र दिलेलं आहे. आणि याचा आपल्याला इन्कम स्टेटमेंटमध्ये इन्कमच्या हेडखाली इन्कम घ्यायचे आहेत, एक्सपेन्सेस हेडखाली एक्सपेन्सेस घ्यावे लागणार आहेत आणि बॅलन्स शीटमध्ये आपल्याला ऍसेट्स आणि लायबिलिटीज त्यांच्या हेडखाली घ्यावे लागणार आहेत. तर इथं अदर इन्फॉर्मेशन बघा काय दिली आहे. फर्स्ट बघा, मेक अ प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स ऑफ ₹2,40,000. म्हणजे प्रोव्हिजन आपण इन्कम टॅक्ससाठी किती केलेले आहे, ₹2,40,000. प्रोव्हाइड फायनल डिव्हिडंड ₹80,000 आपण फायनल डिव्हिडंड साठी प्रोव्हाइड केलेले आहेत. नेक्स्ट, क्लोजिंग स्टॉक ऑन मार्च 2018 4 लाख. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेले इथे 4 लाख आणि आपल्याला इथं वर्टिकल इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट इथं प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी आधी आपण फर्स्टली आपल्याला फॉर्मॅट तयार करून घ्यावा लागणार आहे आणि तो फॉर्मॅट मी इथे ड्रॉ केलेला आहे. त्याला आता आपण हेड देऊया. फर्स्टली आपण इन्कम स्टेटमेंट बघूयात. त्याला हेड देऊयात इन्कम स्टेटमेंट. पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. आता फर्स्ट बघा, आपलं इन्कम स्टेटमेंट मध्ये आपलं फर्स्ट हेड काय असतं, सेल्स. आपण फर्स्ट हेड घेतलं सेल्स. सेल्स मध्ये आपण काय करतो, तर मायनस करतो आपण COGS. आपल्याला इथे सेल्स किती दिलेले आहे, तर 24 लाख. तो आपण डायरेक्टली आउटर कॉलमला घेऊयात. नेक्स्ट, लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ते ब्रॅकेटमध्ये COGS म्हणा आणि त्यामध्ये आपण काय घेतो, ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक आपल्याला इथे किती दिलेला आहे बघा, तर तो दिलाय 3,60,000. 3,60,000. नेक्स्ट, परचेसेस आपण ऍड करतो म्हणून इथे ऍड परचेसेस 18 लाख. नेक्स्ट, लेस करायचं आपल्याला क्लोजिंग स्टॉक. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 4 लाख. अदर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक
4 लाख दिले. याला आपण ब्रॅकेट करूया कारण तो मायनस करायचा आहे म्हणून. आता ह्याचं आपण मायनस करूयात आणि मायनस करून जे आपल्याला टोटल मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड आणि ती येते 70,60,000. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. आता नेक्स्ट बघा, ॲड करणार आहोत आपण डायरेक्ट वेजेस. इथं आपल्याला दिलेले नाही आहेत पण आपण तो फॉर्मॅट घेऊयात. ॲड डायरेक्ट वेजेस नील म्हणा. नेक्स्ट डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ते आपल्याला दिलेले आहेत 15,000. नेक्स्ट फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस ते सुद्धा आपल्याला इथे दिलेले नाही आहेत. डेप्रिसिएशन ऑन प्लांट 50,000 दिलेला आहे. आणि आता हे प्लस मायनस करून आपल्याला अमाऊंट मिळणार आहे 18,25,000. याची अमाऊंट आपली 18,25,000 झाली आणि ही अमाऊंट आपण मायनस करणार आहोत ती 24 lakhsमधून. आणि मग जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॉस प्रॉफिट. ती येते 5,75,000. याला आपण म्हणणार ग्रॉस प्रॉफिट. आता नेक्स्ट बघा, आपण यामधून लेस काय करतो तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये काय घेतो आपण. फर्स्ट आपण घेतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला इथं काय काय दिलेलं आहे. अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असं एक दिलेलं आहे तिथे आपल्याला. अदर ॲडमिन एक्सपेन्सेस त्याची अमाऊंट आहे 40,000. नेक्स्ट लीगल चार्जेस. लीगल चार्जेस दिलेत आपल्याला 30,000. नेक्स्ट स्टाफ सॅलरी दिलेली आहे. स्टाफ सॅलरी 40,000. लॅपटॉप रिपेअर्स 25,000. आणि आता याची आपण टोटल करूया ती येते 1,35,000. 1,35,000. आता नेक्स्ट आपलं हेड आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या हेड अंडर आपण काय काय घेतो तर जे सेलिंगशी रिलेटेड आहेत एक्सपेन्सेस ते सगळे आपण इथे घेतो. आता सेलिंगशी रिलेटेड इथं आपल्याला दिलेला कोणता एक्सपेन्सेस आहे. ॲडव्हर्टाईज. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस तो दिला आपल्याला 30,000. नेक्स्ट वेअर हाऊस रेंट दिलेला आहे. वेअर हाऊस रेंट 30,000.
ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस 60,000 आहेत आणि हे दिलेले आहेत आपल्याला ते 30,000 आहेत आणि या दोन्हींचे टोटल येते आपली 90,000. आता नेक्स्ट आपलं थर्ड आहे, आपला हेड येणार आहे तो म्हणजे फायनान्शियल एक्सपेन्सेस. आणि त्या अंडर आपण काय घेणार आहोत, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ते आता आपले किती आले हे जर आपण त्याच्यातून मायनस केले तर 2,25,000. आणि नेक्स्ट आता हे मायनस केल्यानंतर जे अमाऊंट येणार आहे त्याला आपण काय म्हणणार, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आणि तो येतोय 3,50,000. ओके. आता याच्यामधून आपल्याला इंटरेस्ट मायनस करायचा आहे. लेस इंटरेस्ट. ओव्हरड्राफ्ट दिलेलं आहे आपल्याला इथे, ओव्हरड्राफ्टवरचं इंटरेस्ट आणि ते आपल्याला अमाऊंट दिलेली आहे इथे 30,000. आणि नेक्स्ट आता हे 30,000 मायनस केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. आणि ती अमाऊंट येते आपली 3,20,000. ओके. आता इथं आपलं इन्कम स्टेटमेंट हे कंप्लीट झालेलं आहे. नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. फक्त आता याच्यामधून आपल्याला टॅक्स मायनस करायचा आहे. आधी आपण ॲड घेऊया ऑपरेटिंग इन्कम. नील आहेत आपल्याला दिलेले नाही आहेत ते, पण आपण ते हेड घेऊयात फक्त. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ते सुद्धा नील आहेत. आणि आता हा जो आला तो आपला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि तो 3,20,000 हीच अमाऊंट येणार आहे कारण आपल्याला इथे हे नीलच आहे. आता यामधून आपल्याला टॅक्स डिडक्ट करायचा आहे म्हणून आपण लेस टॅक्स आणि तो टॅक्स आपल्याला टॅक्सची अमाऊंट आपल्याला 2,40,000 दिलेली आहे आपल्याला अदर इन्फॉर्मेशनमध्ये. आता हा टॅक्स मायनस केल्यानंतर आपण 2,40,000 हा टॅक्स डिडक्ट केला आणि त्यानंतर जो आपल्याला मिळाला त्याला आपण म्हणालो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि ती अमाऊंट आली आपली 8,00,000 रुपीज. हा आपल्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता यानंतर आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉर्मॅट आधी ड्रॉ करून घ्यायला हवा. पटकन मी इथे फॉर्मॅट ड्रॉ करून घेते आणि त्याला आपण हेड देणार आहोत बॅलन्स शीट ॲज ऑन
31 मार्च 2017 आणि फर्स्ट आपला हेड आहे त्याच्यामध्ये इक्विटी अँड लायबिलिटीज. इक्विटी अँड लायबिलिटी आणि त्या हेड अंडर किंवा सोर्सेस ऑफ फंड असंही आपण इथे ब्रॅकेटमध्ये म्हणालात तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपण रोमन फर्स्ट घेऊयात कॅपिटल. कॅपिटलमध्ये आपण फर्स्ट लिहिणार आहोत शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल. आता इथं आपल्याला फक्त शेअर कॅपिटल असं दिलंय. जर आपल्याला प्रेफरन्स शेअर्स असं दिलं असेल, वेगवेगळे म्हणजे टाईप्स दिले असतील शेअर्सचे, इक्विटी शेअर्स, तर तसं आपण घेतलं असतं इथे. पण इथे आपल्याला जस्ट कॅपिटल असंच दिलेलं आहे. नेक्स्ट आपलं सेकंड हेड आहे रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. द रिझर्व अँड सरप्लस मध्ये आपण रिझर्व आपल्याला दिलेले आहेत आणि रिझर्वचे आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 3,65,000. 3,65,000. नेक्स्ट बघा, लेस करणार आहोत आपण फिक्टिशियस ॲसेट्स आणि ते आपल्याला इथे दिलेले नाही आहेत, नील आहेत. त्यानंतर आपला थर्ड येणार आहे मनी रिसिव्ड. मनी रिसिव्ड दिलेले नाही आहेत, त्यामुळे ते नील येणार. पण आपल्याला हेड घ्यावे लागणार आहेत, तिथे आपल्याला दिलेले असेल नसेल. आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात आलं असेल की आपला इन्कम स्टेटमेंटचा सुद्धा फॉर्मॅट हा खूप मोठा असा वाटत होता किंवा वास्ट वाटत होता. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये सगळेच आयटम इथे दिलेले एक्सपेन्सेस किंवा इन्कम दिलेले नसतात. आता इथे आपले 11,65,000 एवढी टोटल आली या दोन्हींची टोटल केल्यानंतर. आणि त्याला आपण म्हणणार आहोत ओन फंड्स. ओन फंड्स. आता नेक्स्ट बघा, सेकंड हेड आहे, हे आपलं फर्स्ट झालं. नेक्स्ट आता सेकंड हेड आहे आपलं लोन. तुम्हाला फक्त याचं स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला बाय करायला हवं किंवा तुमच्या लक्षात असायला हवं, ते पटपट तुम्ही त्याच्यामध्ये फिल करू शकता. आता नाहीये लोनच्या हेडखाली आपण नील म्हणणार आहोत. नेक्स्ट टोटल सोर्स ऑफ फंड. सोर्स ऑफ फंड. आता ते येणार आहेत आपले 11,65,000 एवढीच अमाऊंट राहणार आहे, कारण त्याच्यातून आपण काय लोन आपलं नाही आहे. नेक्स्ट आता इथे आपण सेकंड म्हणणार आहोत ॲसेट्स. ॲसेट्समध्ये फर्स्ट येणार आपण ॲप्लिकेशन ऑफ फंड. ॲप्लिकेशन ऑफ फंड. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे नेट ब्लॉक. त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 10 लाख. नेक्स्ट आता आपण घेणार आहोत सेकंड हेड आपला आहे ते म्हणजे करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स. आता करंट ॲसेट्समध्ये आपण काय काय घेतो तर बिल्स रिसिवेबल. असं आपण बॅलन्स शीट सुद्धा प्रिपेअर करताना आपण करंट ॲसेट्स खाली तेच घेतो, फक्त इथं आपल्याला त्या हेड अंडर घ्यायचं आहे बिल्स रिसिव्ड आणि ते दिलेले आपल्याला अमाऊंट 40 लाख. बिल्स रिसिव्ड. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक.
क्लोजिंग स्टॉक त्याची अमाऊंट आहे 4 लाख. कॅश बॅलन्स आहे 85,000. आणि यांची टोटल येते आपल्या करंट ॲसेट्सची 8,85,000. आता लेस करणार आपण करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीमध्ये फर्स्ट येणार बिल्स पेएबलची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 2 लाख. नेक्स्ट प्रोव्हिजन, टॅक्सची प्रोव्हिजन दिलेली आहे. प्रोव्हिजन ऑफ टॅक्स हे सुद्धा आपण लायबिलिटीमध्ये घेतो आणि इथं सुद्धा आपण लायबिलिटीमध्येच घेणार आहोत 2,40,000. डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे 80,000. अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला या 2 अमाऊंट दिलेल्या आहेत. नेक्स्ट आता बँक ओव्हरड्राफ्ट. आणि ती अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 2 लाख. नेक्स्ट आता ह्याचे टोटल जे येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत टोटल करंट लायबिलिटीज. आणि त्याची अमाऊंट येते 7,20,000. 7,20,000. आता हे मायनस केल्यानंतर करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज ॲडलेस करून झाल्यानंतर जे येणार त्याला आपण म्हणणार आहोत वर्किंग कॅपिटल. आणि ती अमाऊंट येथे आपल्याला मायनस केल्यानंतर 1,65,000. नेक्स्ट आपण टोटल ॲसेट्स. आता हे 1 लाख नंतर आपल्याला येणारे अमाऊंट 11,65,000. तर अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेला आहे. आणि प्रॉब्लेम इझी आहेत. फक्त आपल्याला आता बॅलन्स शीटचे आयटम, एक्सपेन्सेस किंवा ॲसेट्स आणि लायबिलिटीज हे फक्त आपल्याला फाइंड आउट करता आले पाहिजेत, किंवा एक्सपेन्सेस कोणते आहेत आणि इन्कम कोणते आहेत हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि आपल्याला सगळे हेड आपल्या लक्षात असायला हवेत. तर मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही एक अवघड नाही आहे, एकदम इझी आहे आणि मार्क्स आउट ऑफ मिळवून देणारा असा हा टॉपिक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर. आणि आवडला असेल तरी कमेंट्स करा. आणि थँक्यू सो मच.